नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो दहीहंडीला आपल्या गोविंदा पथकासोबत. शिवप्रतिष्ठान रामनगरचा राजा गोविंदा पथक. असं म्हणतात ना, थरावर थर चढवायचे असेल तर बजरंगबलीचा आशीर्वाद गरजेचा आहे. तर आम्ही चाललो आता बजरंगबलीच्या मंदिरात दर्शनासाठी. सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे, अरे मच गया शोर सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे. भले की जय. तर आम्ही 2022मध्ये पहिल्यांदा सातार रस्त्याना रवींद्र पाठक साहेबांची पडलो होतो. पण 2023मध्ये त्याच उमेदीने आम्ही पुन्हा 7 थर लावले आणि यावेळेस देखील 7 थर लावायसाठी पुन्हा चाललो आहे. काय माहीत, लवकरच आपले 8 थर देखील लागतील. आम्ही पोहोचतोय संकल्प प्रतिष्ठान रवींद्र फाटक साहेबांच्या हंडीची इथे. भैया ए भैया सर्वात वरच्या झाडावरती जो गोविंद असेल त्याचं वय 14 वर्षांपेक्षा कमी नसलं पाहिजे, हा पहिला नियम. आणि त्याने सुरक्षिततेसाठी हा हार्नेसचा जो बांधणं ते देखील क्रमप्राप्त आहे, कंपल्सरी आहे. दुसरा नियम ते पाळत रामनगरचा राजा 8 थरांची सलामी देण्यासाठी सज्ज आहे. पाणी मारणारा जो मित्र आहे त्याला विनंती आहे, जोपर्यंत खाली उतरत नाही गोविंदा तोपर्यंत पाणी मारायचं नाही. आम्ही सांगत नाही तोपर्यंत पाणी मारत होता. थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 थरांची सलामी. उतरताना डीजे पण वाजेल, सगळेजण नाचतील. पाठक साहेबांच्या संकल्प प्रतिष्ठानमध्ये पहिली 8 थरांची सलामी आज दिली जाते. 1 2 3 4 5 6 7 होते आणि 8व्या थरावरच्या गोविंदाला देखील अतिशय संयमानं मोठ्या हिमतीने 8 थरांची सलामी दिली. आपण जाऊया मेजर
पुढचा गोविंदा पथक थर रचण्यासाठी सज्ज आहे. 1 2 3 4 थर उभे आहेत. 5वा थर उभा. हा मानवी मनोरा आपल्या सगळ्यांचं लक्ष घेऊन येतोय. ट्रिपल एका नावाचा प्रयत्न. सावकाश 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 सावकाश. शांतता राखा, शांतता राखा. त्याला कॉन्सन्ट्रेट करू द्या. हरकत नाही. 1 2 3 4 5 थर एका सुरीत उभे झाले होते. असं म्हणतात की लहरों से डरकर कभी मौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यांचा हा प्रयत्न जरी असफल झालेला असता तरी देखील ते पडले नाही. त्यांनी इतक्यात संयमाला 5 थर रचून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. इतर सगळ्या गोविंदा पथकाने त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि आता तुम्हाला सगळ्यांना नाचवण्यासाठी येते. आमचा 7 थर लावण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी झाला. आता बघूया आम्ही दुसऱ्या ठिकाणी 7 थर लावतोय का. मित्रांनो बघूया आता आपली यशस्वी होते का. विलाजी साहेबांचा सत्कार करते. त्याचप्रमाणे उमेशजी वाटे साहेब यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच आपले मंडळाचे कार्यकर्ते पप्पू कदम यांचा मंचावरती आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. शिवप्रतिष्ठान पथक आता आपल्या समोर आहे. सर्वांनी काय येता होऊन जाऊया. उत्साह जरा जोरदार ठेवा. शिवसेना सचिव माननीय विनायक जोशी साहेब यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष तुकारामजी आत्रे या ठिकाणी करत आहेत. अशी कडक सलामी देण्यात आली आहे. हळूहळू खाली आम्ही डीजे थोडा म्युझिक लावू नका. 2 मिनिट थांबा. त्याला उतरू द्या. त्यानंतर न्यू विकटर लवकर न्यू विकटर न्यू विकटर आपण तयार आहात. संख्या आहे. छान पॅराची सलामी दिलेली आहे. शिवप्रतिष्ठान पथकाने जरा जोरदार टाळ्या बजावा. सुजा भाऊ काय वाटतंय 7 थर लावले. थोडा जल्लोष कमी झाला होता पहिल्या थराला. आता पोरं एकदम मोटिवेट होऊन पोरांनी पूर्ण 7 थर लावले आणि त्यांनी जितकी दाखवून गेलेत की गेली 40 दिवसाची मेहनत की आम्ही आता सगळ्या प्रत्येक मुलाच्या सपोर्टनी आम्ही 7 थरची विदाउट हार्नेस लावलेत. विदाउट एनी सपोर्ट. सगळ्या पोरासाठी अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद सुदर्शन साहेब धन्यवाद. ते पण कसे चलो चलो भाई अभी जा रहे हम बालकोम की मानाचे अंडे 7 थर प्रयत्न करणार 8 साल बघूया लागतात का 8 बाय बाय. शिवप्रतिष्ठान रेडी आहे. चला शिवप्रतिष्ठान त्याच्यानंतर अष्टविनायक लक्ष द्या.
शिवप्रतिष्ठान 7 थरांची कडक सलामी देण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि बाकी गोविंद भक्तांना मी विनंती करतो की त्यांना कव्हर द्यायचं आहे, फीट करायचं आहे बाजूनी, जेणेकरून त्याला दुखापत होणार आहे. शिवप्रतिष्ठान 7 थरांची कडक सलामी. शिवप्रतिष्ठा कडक सलामी देण्याची सज्ज. त्यानंतर अष्टविनायक आपण द्यायचे आहे. त्यानंतर अष्टविनायक नंतर एकता गोविंद पथक लक्षात घ्या. सात थरांची कडक सलामी देण्यासाठी सज्ज आणि अतिशय सुंदर अशी कडक सलामी जोरदार काय झालं पाहिजे. शिवप्रतिष्ठान 7 थरांची कडक सलामी आणि त्याच पद्धतीने सावकाश पद्धतीने आपण खाली उतरवायचं आहे. या ठिकाणी सेफ्टी बेल्टचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर अष्टविनायक आपण देतो राहायचं लक्षात घ्या आणि अष्टविनायक नंतर एकता. चलो भाई, पब्लिक 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 पब्लिक, वडापाव 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 लावले, दम दारात लावले आपल्या. नाथकुळा भाई, गौतमी पाटील येते. गौतमी पाटील अजून कोणी येते माहितीये काय? निखिल पारगे. निखिल पारगे चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन विजय चौगुले आयोजित. तुम्ही एक मागितलं ना साहेबांनी. एवढ्या मुसळधार पावसात आम्ही थर लावायला चाललोय. अंकुश बाबा कदम यांच्याकडे. 8 थराचा माणूस आहे, 8 थर.
स्वतःहून या ठिकाणी ती जागा त्यांच्यासाठी खाली करून दिली पाहिजे. धन्यवाद. आणि अशा प्रकारे शिवप्रतिष्ठान दिखा 7 थर आपल्यासमोर लावत आहे. एक एक करून त्यांचे सगळे गोविंदा पुढच्या स्तरावरती करत आहेत. अशा प्रकारचे 7 थर आपल्यासमोर रचले जात आहेत. 1 2 3 4 यापुढे 5वा थर. आणि 6वा थर आणि त्यावर आपला 7वा थर. अतिशय शांततेत संपूर्ण लक्ष केंद्रित करून हे 7 थर हे संपूर्ण पथक या संपूर्ण पथकाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 7 थर इथे रचले जात आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7वा थर. सावकाश सावकाश आपल्या गोविंदाला सांभाळायचं आहे. आपले जे गोविंद आहेत त्यांना सांभाळायचं आहे. सावकाश उतरायचं आहे. सावकाश उतरायचं आहे. जो गोविंदा पडलेला आहे त्याला बघा तो व्यवस्थित आहे का. जो गोविंदा पडलेला आहे प्लीज कन्फर्म करा ते व्यवस्थित आहेत व्यवस्थित. व्हेरी गुड. शिवप्रतिष्ठान गोविंदा पथक आम्ही आता घरी आलो आम्ही आता अंडी बिंडी फोडून थोडंसं लवकर आलो ती लोक येत आहेत मागून. आता ते लोक एन्जॉय करतील एरियामध्ये ट्रॉफी घेऊन फिरतील परत येतील. पण आम्ही थोडंसं जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही पटकन पुढं आलो. आता आमच्या ब्लॉगचा आम्ही इथं एंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या वर्षी अंडीला. त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा व्ह्यूज द्या. जरा सबस्क्राईबर करा. आता किती आहेत सबस्क्रायबर किती आहेत 160 भावाचे लवकरच 1K करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग.